आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणा खंड चिंतन विठोबाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक विको थोडा कमी राहू दे आवाज राहू तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडनं मंडलाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा थोडा गेन दे गेन रिटर्न मध्ये रिटर्न तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो थोडा पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सक विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसो जोदायी कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिवु मोहि हरव कलेस विकार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा हिताच्या ठिकाणी कोण जागा आहे आणि कोणी हित साधलंय ते हित साधल्यानंतर काय फळ मिळतं या दोन तीन गोष्टीचं चिंतन सांगणारा गोड अभंग आहे आपण या अभंगाचं गोड चिंतन 11 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया पैकी अल्पसा पुरियार आहे आपल्या या तळवाडी नावाच्या गावी गेल्या अनेक वर्षापासून गोकुळाष्टमीच्या भगवान कृष्ण जन्माच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं प्रतिवर्षी थाटामाटामध्ये हा सोहळा या ठिकाणी चालू असतो आणि या सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या गावाचं भूषण नांदगावला ज्यांची मोठी वारकरी शिक्षण संस्था आपण ज्यांनी बनवलेली आहे 70-80 विद्यार्थी महाराजांकडे शिक्षण घेतात पखवाज आणि गायन आणि कीर्तनकार महाराजांच्या संस्थेमध्ये तयार झालेली लहान लहान मुलं अध्यात्मामध्ये प्रगती करतायत आणि ते करण्याचं काम ज्यांच्या हातून घडतंय असं आपल्या गावाला ज्यांचा जन्म झाला जन्मभूमी तळवडे आहे पण कर्मभूमी नांदगाव असं त्यांनी आपलं संस्थान बनवलं यावर्षी मोठ्या सप्ताहामध्ये त्यांच्या संस्थेवर माझं कीर्तन झालं होतं
आणि अत्यंत जिवलग मित्र, महाराष्ट्राच्या मृदंग सम्राट मृदंग क्षेत्रामध्ये एक टॉप 10 पैकी अग्रगण्य नाव, लग्गीचा बा, स्पष्टता. एखादी सुगरण बाई जसं भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते, तसं कीर्तनातला सुगरण माणूस पखवाज वादक असतो. जेवढं पाहिजे तेवढी चाट थाप देता आली पाहिजे. आणि ते काम नंदू महाराजांच्या हातामध्ये आहे. अतिशय प्रसिद्ध नाव आहे. आपल्या गावचे ते भूमिपुत्र आहेत. आपल्याला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. अगदी या नंदकिशोर महाराज दौंड यांच्या माध्यमातून अगदी आपल्या गावातील जे 4 सैनिक देशाच्या सीमेवरती योगदान देतात, 2-4 दिवसापासून त्यांचे सगळ्यांचे फोन मला येत आहेत. गणेशजी दौंड, किशोरजी घुगे, कृष्णा सानप आणि निखिल गीते, बरोबर ना? या 4ही जवानांना आजच्या कीर्तनाचा खर्च दिलेला आहे, सौजन्य दिलेलं आहे. या 4 मित्रांच्या माध्यमातून, देशसेवकांच्या माध्यमातून, नंदकिशोर महाराजांच्या माध्यमातून संपर्क झाला आणि ही सेवा आज आपल्याला प्राप्त करण्याचा सुयोग आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराजांच्या संस्थेतली ही छोटी मोठी बालगोपाळ आमच्या कृष्णासहित, कृष्णा तर मुलगाचे महाराजांचा, पण बाकीची ही सगळी मुलं आहेत. अशा छोट्या छोट्या साधकांना, मुलांना वंदन. आमच्या भागातील गोड गळ्याचे गायक, प्रमाणाच्या चालीचे बादशाह पांडुरंग महाराज भोसले, त्यांना माझं वंदन. आमचे जीवन महाराज आहेत, त्यांना माझं वंदन. हरिभक्तपरायण सागर महाराज, तुम्हालाही वंदन. परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी, स्वतः नंदू महाराज वाजवण्यासाठी आहेत, त्यांना वंदन. सिस्टीम अतिशय चांगली आहे, प्रसिद्ध आहे, गोड आहे, त्यांनाही धन्यवाद. ज्ञानियाची माऊली, बरोबर का? हां, ज्ञानियांची माऊली, ज्ञानियांची माऊली यूट्यूब चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद. बसलेली आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य तरुण मंडळी, गावची सगळी माता भगिनी, मातृवर्ग, छोट्या छोट्या मुली, या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. आल्यापासून स्वागत करणारी, पंक्तीला जेव घालणार, किती गोड परिवार. महाराजांची घरातलंच परिवार, चुलतेच आहेत. सुंदर जेव घातलं, पंक्ती घातल्या, लोकांना जेव घातलं. तानाजीराव आहेत, त्यांच्या घरी आम्ही थांबलो. अशी सगळी प्रेमाची मंडळी. दौंड आडनाव आहे, आंधळे आहेत, सानप आहेत, घुगे आहेत, खूप आहेत, गीते आहेत. मराठा समाजाची काही मंडळी आहेत, 25%. सगळ्या समाजाचं गाव आहे आणि एका विचाराचं आहे, सगळ्याला ऋण आहे. सगळा समाज एका मंडपामध्ये, मग मातंग असू द्या, महार असू द्या, सगळा समाज एका मंडपामध्ये बसणारं गाव आपल्या नांदगाव तालुक्यातलं म्हणजे तळवाडे गाव आहे. आणि अशा तळवाडे गावाला प्रतिवर्षी थाटामाटामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो. आणि या सप्ताहातील ही सेवा खरं तर रिकामी नव्हती, पण नंदकिशोर महाराजांनी मला ती या 4 जवानांच्या माध्यमातून ती करायला लावली. आणि सगळ्या जवानांना, गावातल्या सगळ्या देशसेवकांना, त्यांच्या जन्मदात्या मातापित्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या गावात एकट्या आईनं सप्ताह करावा, गेल्या वर्षी ते आमच्या मातोश्रीनं सप्ताह केला. एकट्या आईनं सप्ताह करावा असं गाव आहे. एका गावात हजारो देशसेवक आहेत, देशसेवा करणारी, शिक्षण अधिकारी, असे मुली घडलेले आहेत. असं शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीमध्ये प्रगतशील असणारं गाव म्हणजे आपलं तळवाडे गाव आहे. आणि या तळवाडे गावाला आपण सगळेजण एकत्रित येतात. थोडी जागा कमी पडते समोर, इकडून काही, समोरून काही, अगदी सगळे आपण गावकरी मंडळी मोठे सौजन्य घेऊन हा सप्ताह चालवता. सगळ्या गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. 11 कधी वाजतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. काय महाराज, कधी संपून गेलं कीर्तन कळणार पण नाही. 11:05ला तुम्ही तुमच्या घरी, 11ला मी माझ्या गाडीत बसतो, असा माझा नियम आहे. तंतोतंत वेळेत, एकही मिनटं मागं पुढं नाही, असं आपलं कीर्तन होईल. फक्त एक काम करा, हातानं टाळी काही वाजू नका. वा, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, तसं करू नका. हातानं टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठाला विठाला आजच्या अभंगामध्ये संतांनी आपल्याला जाग केलंय. असे जो जागता, जाग केलं आपल्याला. बरं काय, आपल्याला जाग करणारे खूप लोक आहेत. आपली आई जाग करते आपल्याला शाळेमध्ये जाईल, बायको जाग करते कामावर जाईल, पण संत जे जाग करतात ते जगात कोणीच करत नाही. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. किती प्रमाण सांगू बघा. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागवा असं म्हणणारे अभंग आहे. असं आपल्याला जागृती दिलेली आहे. पर प्रश्न असा की जागव्हा म्हणणारे अभंग आहेत. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आपल्याला जाग करणारे अभंग आहेत. उठा की जी माय बाप
पैशी लागली झोप हुजूर जागवून एवढी चुकवावी खेप. खूप अभंग आहेत. उठा सकळ जन म्हणजे संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे. प्रश्न असा आहे, जाग केलं हे माहित आहे, पण कुठं कुठं जाग केलं ऐका. धन दारा पुत्र जन बंधू सोयरी पिशून एवढ्या गोष्टीसाठी जाग केलं. कोणत्या कोणत्या ऐका. पहिला शब्द वापरला धन. धनासाठी जाग केलं. धनासाठी म्हणजे लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत, तुमच्या पैशावर प्रेम करतात बरं का. हो, साखरे मार्जावर नंदू मार्जावर कोणी प्रेम करत नसतं. जेव्हा तुमची गरिबी असते का, तुम्हाला लोक पकवास सुद्धा देणार नाहीत, तुम्हाला टाळ सुद्धा देणार नाहीत. तुमच्याकडे पैसे येऊ द्या, लोक म्हणतील बाबा काल्याचं कीर्तन तुमचं ठेवूया आपण. असंच आहे महाराज. आमच्यावर घेतलं म्हणजे तुमचंही तसंच आहे. पैसा तेरे तीन नाम परशा परसू परसराम बरं का. पैशाचे तीन नाव आहेत. जास्त पैसे झाले की परसराम शेठ आले म्हणतात, थोडेसे कमी झाले की परसू दादा म्हणतात, संपून गेले की परशाच म्हणतात. असंच आहे बरं का. पैसा तेरे तीन नाम. पैसे आले वा शेठ म्हणतात, थोडे कमी हो द्या दादा म्हणतात, संपून गेले राम्याच म्हणतात महाराज, परशा म्हणतात. सगळ्याच असंच आहे बुवा. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. काय शब्द बघा. बाण हा बाण. जब तक अपने पल्लो में पैसा, पल्लो म्हणजे खिसा, जब तक अपने पल्लो में पैसा तब लोक सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. किती सांगू. पैशावर कोण कोण प्रेम करत आहे का. भाई बंद बहन और साले, चार लोक. भाई बंद बहन और साले सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुनाई. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. पैशासाठी जाग राहा. तुम्हाला संतांनी जाग केलं, सांभाळून ठेवा, लय उडू नका. हो, केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोडपल्या क्लासिक उडम गरम पनामा कोंबडा मजूर तुमच्याकडे आहे काय. दारू बिरू पुण्यामध्ये पैसे उडू नका. पैसे उडून गेले मग पस्तावा येतो तरुणपणात की अरे आपण काय करून बसलो. सांभाळून बरं. धनासाठी जाग राहा. एक वाक्य आणखी सांगतो. कुणाचं धन घ्यायचं इथं जाग राहा आणि कुणाला धन द्यायचं इथं जाग राहा. कुणाचंही घेऊ नका. भावाच्या वाट्याचं घेऊ नका. कुणाचा बांध करू नका. कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घालू नका. गावाच्या वाट्याचं घेऊ नका. भांडणातलं घेऊ नका. त्रासातलं घेऊ नका. दुःखातलं घेऊ नका. देवाचं घेऊ नका. गावाचं भावाचं देवाचं तर कधीच घ्यायचं नाही. आमच्याकडे भगवानगड आहे. तर भगवानगडाची आमच्या गावात 11 एकर जमीन आहे. माझ्या गावात ती डॉक्टर नामदेव शास्त्री बाबांनी खूप प्रयत्न केले घ्यायची, पण आमच्या गावातला पाटील काय देत नाही. आम्ही सगळ्या गावांनी मिटिंग घेतली आणि त्याला जाऊन सांगितलं बुवा ही जमीन देऊन टाका. तर ते पाटलांनी काय ऐकलं नाही. पाटलाला अजून लेकरू बाळ नाही, होणार पण नाही. बरं, त्याचं कारण का. असं कधी कोणाचं खायचं नाही, कोणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही. मी पुन्हा सांगतो, एक इताचा बांध सुद्धा कोरायचा नाही. एक इताचा नकोच. ते नकोच का. कोणाचे 10 रुपये तुम्ही घेतले की तुमच्या 100 जाणार. कोणाचे 1000 घेतले की लाखांनी जाणार. घ्यायचे नाही महाराज. पापातलं नाही, त्रासातलं नाही, दुःखातलं नाही, कोणाच्या वाट्याचं धन घ्यायचं नाही. ऐका ऐका. त्या परभणीला एक रंगनाथ गुरुजी होऊन गेले. आमचे भोसले महाराज आहेत ना, पांडुरंग महाराज, त्यांच्या गावाकडे एक परभणी जिल्हा आहे. त्या परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठला रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर होऊन गेले. ज्ञानेश्वरी सांगायची. तर ते ज्ञानेश्वरी सांगताना सकाळी 6ला सांगायची. इतकी भारी ज्ञानेश्वरी सांगायची ना. ज्ञानेश्वरी समोर मांडलेली आहे, तुम्हाला वाचता येईल पण त्याचा अर्थ कळत. काही ग्रंथ असे आहेत वाचता येतात पण त्याचा अर्थ कळत नाही. तुकोबारायांचा गाथा वाचता येतो, तो ऐकावा लागतो. ज्ञानेश्वरी वाचता येते पण ते पुस्तक नाही ना, त्याला ग्रंथ शिकावे लागतात, ऐकावे लागतात, पाठांतर घ्यावं लागतं, कोणीतरी त्याचं सांगणारं लागतं, मिळवलेला तत्वज्ञ लागतो, तेव्हा ते आपल्याला करता येतं. तर ते रंगनाथ गुरुजी पोर लोकांना पाठ फुकट शिकवायचे. लोक त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकायला यायची. एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं परभणीच्या की रंगनाथ गुरुजी ज्ञानेश्वरी सांगतात, मला तर फार इच्छा आहे ऐकण्याची. त्यांनी एक सुटकेस भरून 500च्या नोटा भरल्या. किती
सुटकेस भरून, सुटकेस माहिती ना पूर्ण, सुटकेस आपण शाळेमध्ये जाताना वापरत होतो जुनी, आता बॅगा आल्या त्याच्यामुळे राहिली नाही, ते सुटकेस असायची पूर्वी कपड्याला, ती एक सुटकेस भरून पैसे भरले आणि त्या पाठामध्ये तो आला, पाठ झाल्यानंतर मागून तो पुढं बसला, सुटकेस अशी रंगनाथ गुरुजींकडे लोटली आणि रंगनाथ गुरुजींना म्हटला, गुरुजी तुम्ही सकाळी फारच लवकर पाठ घेता, मला 10 वाजता जाग येते, मला ज्ञानेश्वरी 10 वाजता सांगा आणि ही सुटकेस तुम्हालाच राहू दे. सुटकेस उघडली, त्यांनी पाहिलं तो सगळ्या 500ची नोटा, त्यांनी ती सुटकेस लावली, त्या ज्याने आणली होती त्याच्याकडे दिली, म्हटले महाराज ओ दादा हे तुमची सुटकेस तुम्हाला राहू द्या, ज्ञानेश्वरी ऐकायला पैशाची गरज लागत नाही, इथं फक्त पाठ या, सकाळी या, सगळे ऐकतात तसे ऐका. नाही नाही म्हटले, तुम्हाला याच्यासाठीच म्हणतो की माझ्यासाठी स्पेशल 10 वाजता पाठ घ्या, 6 वाजता मला जाग येत नाही, मी श्रीमंत माणूस आहे, माझी सकाळ 10ला होते, माझी सकाळ 10ला होते, मला जाग येत नाही म्हणून तर पैसे आणले तुम्हाला. जर तुम्ही पाठ घेत असाल तर महिन्याला अशी एक सुटकेस आणून देतो, काही कमी नाही आमच्याकडे. तर ते रंगनाथ गुरुजी बराच वेळा त्याला म्हटले, बाबा असं चालत नाही, तू पाठाला येऊ शकता पण पैशाची गरज नाही. असं बराच वेळा झाल्यावर तो श्रीमंत सावकार म्हटला, गुरुजी पैशाची सुटकेस देणारा तुम्हाला कधीच भेटायचा नाही, पाठ ऐकणारे लय भेटतील, फुकट ऐकून जाणारे खूप भेटतील, पण पैशाची सुटकेस देणारा भेटणार नाही. असं बराच वेळा म्हणल्यावर रंगनाथ गुरुजी त्याला म्हटलं, अरे तू जसं म्हणतो ना पैशाची सुटकेस देणारा भेटणार नाही, तसा तुलाही माझ्यासारखी पैशाची सुटकेस न घेणारा कधीच भेटणार नाही, नकोच मला तिथला होते, घेऊन जा. मी काय सांगितलं तुम्हाला, कोणाचं घेताय कोणाचं घेऊ नका, पापातलं घेऊ नका, त्रासातलं घेऊ नका, वाईटाचं घेऊ नका, अजिबात कुणाच्या वाट्याचं घेऊ नका. का ते पचत नाही, तुमच्या कुटुंबाला संपून टाकतं ते. म्हणून कुणाचं धन घ्यायचं, इथं जागं राहायचं. आता महत्वाचं आहे का, कोणाला देता इथंही जागर, आता 4 मुलं आहेत, देश सेवा करतात, सेवा करता करता चौघाला सुट्टी नाही, तरी त्यांनी मला फोन पेला काही टाकले, काही इथं देणार आहेत, दक्षिणा दिली त्यांनी, बा आमच्या गावात चांगलं कीर्तन झालं पाहिजे, लोकांना प्रबोधन झालं पाहिजे, अभंग कळायला पाहिजे, चांगले लोक खुश झाले पाहिजे, आम्ही दक्षिणा देतो, आमच्या पगारातलं आम्ही देतो. बघा याला म्हणतात चांगलं दान देणं. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पाठ विचार, द्रव्य पाठ विचार, द्रव्य पाठ विचार, सर्व द्रव्य पाठ विचार, द्रव्य पाठ विचार, द्रव्य पाठ विचार, सर्वाभूती द्यावे अन्न संतांचं प्रमाण आहे बघा. सर्वाभूती द्यावे अन्न, अन्नदान कुणालाही करा, जेव कुणालाही घाला, तुमच्या दारात कुणी आला त्याला जेव घाला, पंगत कुणालाही द्या, उपाशी काय न उपाशी काय कुणालाही जेव घाला, पण पैसे देताना मात्र द्रव्य पात्र विचारून. तुमचा पैसा पापात तर जाणार नाही, कुणाच्या वाईटात तर जाणार नाही. त्या पंढरपूरला भिकारी बसलेले असतात बघा महाद्वारात, तुम्ही वारीला गेले मग ते भिकारी कोणाचा इथून हात नाही, कोणाला अर्धा पाय नाही, ते सारखं म्हणतात 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्याला वाटतं 200ची देऊ काय पिवळी नोट, 500ची देऊ काय जांभळी नोट, मग आपण खिशात हात घातला आणि 500ची जांभळी नोट त्याच्या हातात टाकली आणि गडी त्याचा दारू पिऊन आला, काय फायदा झाला. कुणालाही द्यायचं नाही. गोशाळा आहे का बघत जा, संस्था आहे का बघत जा, अशी पोरं चांगली टाळ वाजवणारी तयार होतात का बघत. कोणाकडं पोरं टाकतात लोक महाराज, अरे नंदू मार्जाकडे टाका, चांगल्या व्यक्तीकडे, ज्याला पखवाज येतो, ज्याला गाय नसतो, ज्याला काहीच येत नाही, 100 पोरं येतो, पखवाजो नाही, गायो नाही, टाळ सुद्धा येत नाही महाराज, टाळ चालो येत नाही, राम नाही, भजन नाही, पोरं 100 आहेत महाराज. पोरांचं किती नुकसान आहे महाराज, मायबापाची चुकी आहे महाराज. मायबापानं असं विचार केला पाहिजे, जरा सावधान, गोशाळा आहे का बघत जा, महाराज वारी करतो का बघत जा, कधी कुणाला दान देतो का बघत जा, गरीबाचं काम करतो का बघत जा, अशा लोकांना देत जा बरं का. कुणाचंही घेऊ नका, इथं जागं राहा आणि कुणालाही देऊ नका. उदास विचार Yeah.
व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन गोड अभंग महाराज जोडोनिया धन उत्तम व्यवहारी धन किती कमवा सोन्याची बिस्किट कमवा त्याला विरोध नाही कितीही श्रीमंत व्हा त्याला विरोध नाही पण उत्तम व्यवहारी कुणाच्या पापातलं नाही त्रासातलं नाही कामाचं घ्या आपल्या इमानदारीचं कमवा मग काय होईल धनासाठी तुम्ही जागे व्हाल धन दारा म्हणजे बायको बरं का या सगळ्या ज्या बायका बसल्यात ना या कुंकू लावणाऱ्या या सगळ्या ज्या माझ्या बहिणी आहेत या सगळ्या देशातल्या कुंकू लावणाऱ्या माता पांडुरंगाला मारुतीरायाला रामाला काही मागत नाहीत त्या एकच वाक्य मागतात देवाला कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे काय मागते बघा देशातली माय कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार माझ्या नवऱ्याने कोणती दारू पिऊ नये माझ्या पोराने कोणती पुडी खाऊ नये माय जागी राहा पत्नीनं जागा असलं पाहिजे नवऱ्यासाठी एखादी बायको नवऱ्याला म्हणत असेल मालक गावात किती चांगला सप्ताह चाललाय ते नंदू महाराजांचे विद्यार्थी पावल्या खेळतात अक्रूर महाराज आले होते रात्री काय सुंदर कीर्तन झालं काय ते गायक गात होते काय सुंदर कीर्तन होतं एक कथा महाराज सांगत होते त्यांनी सांगितलं बघा मालक कीर्तनात मालक उद्यापासून दारू पिऊ नका मालक तुमच्या दारूपायी आपली 2 एकर जमीन गेली मालक आपल्या मुलाचं शिक्षण राहिलंय मालक आपली मुलगी लग्नाला आली मालक तुम्ही जर दारू सोडली ना मालक आपण गावात सप्त्यामध्ये पंगत देऊ मालक असं जर एखादी बायको नवऱ्याला एकांतामध्ये सांगत असेल तर का ऐकू नये बरं ऐकलं पाहिजे नक्की ऐकलं पाहिजे फार गरजेचं आहे बाईनं जागं राहायचं नवऱ्यासाठी नवऱ्यानं जागं राहायचं बाईसाठी वनवास रामाला आहे वनवास कुणाला आहे रामाला वनवास लक्ष्मणजीला नाहीये वनवास जानकीला नाहीये तापस वेश विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी वनवास रामाला आहे त्याच्यात जानकीचं नाव नाही त्याच्यात लक्ष्मणाचं नाव नाही पण तरी सुद्धा जानकी म्हणते मी सुद्धा वनवासात येणार काय पत्नी महाराज हो असं जागा असलं पाहिजे नवऱ्याच्या ठिकाणी हो पत्नी तिला म्हणतात नवऱ्याच्या ठिकाणी जागा राहणारी बघा रामप्रभू म्हणतात नाही जानकी माझ्याबरोबर तू येऊ नको तुझा पाऊल अजून फुलाच्या खाली नाही तू पालखीमध्ये बसणारी महाराणी आहे एका राजाची मुलगी आहे तुला वनवासात येणं शोभत नाही तू एका राजाची मुलगी आहे तर ती जानकी म्हणते नाही प्रभू निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता तुम्ही जिथं असाल प्रभू तिथं ही अर्धांगिनी तुमच्या बरोबरच येणार ज्या मार्गी हे
चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल तिथं मी राहणार. दारा पत्नीनं जागा असलं पाहिजे. धन दारा पुत्र मुलं सगळ्यांना आहे. भरपूर कीर्तनाला मुलं आहेत. माय बापाने पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. फार मोठं संकट आलंय मोबाईल नावाचं. अजून मोबाईल आहे ना, हे आपलं संकट आलं. तिसरीच्या मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका. चौथीच्या नाही, 5वी 6वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी द्यायचा नाही. 12वीच्या पुढं द्या. आता दिलाय तर थोडा वेळ ठेवा, पण घरी गेल्यावर माझं वाक्य ध्यानात ठेवा. लहान मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका. लहान पोराच्या हातात मोबाईल देऊ नका. मोठं संकट आलं. रम्मी पे आ जाऊ ना महाराज. रम्मी सर्कल आलंय आता. मोबाईलवर पोरं रम्मी खेळायला लागली. कोणाची गरज पडत नाही. वाट्यावर बसलं की 12 तास पोरं तिथून उठणार नाही. फक्त नेट पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे 2-4 GB. काही नाही. कोणी कोणाला बोलत नाही. भाऊ भावाला बोलत नाही. आई मोबाईलमध्ये, पोरगा मोबाईलमध्ये, बायको मोबाईलमध्ये. फार अवघड झालं महाराज. राग नका येऊ देऊ, पण खरंच सांगतो मोबाईलचा वापर थोडा कमी असला पाहिजे. हे बघा काम आहे त्याचं आपल्याला. मला आहे मोबाईल, तुम्हाला आहे. जेवढं काम आहे तेवढा वापरा. 24 तास जर तुम्ही त्याच्यातच देत असाल तर मग तुमचे डोळे राहणार नाही, तुमचं शरीर राहणार नाही, तुमच्या शरीरातली स्पंदनं राहणार नाही. फार जवळ वापरू नका मोबाईल. डॉक्टर तात्याराव लहाने त्यांची मुलाखत आलेली फेसबुकला यूट्यूबला, तेवढी ऐका. मोबाईल किती घातक आहे. 5 देशामध्ये 12वीच्या लहान लेकराला मोबाईल वापरायला कायद्यानं बंदी महाराज. आपल्या मुलांसाठी जागं राहा. फार अवघड झालं. काही पोरं असे जेवताना मोबाईल पाहतात, खाली पाहतच नाही, वरच पाहतात. कधी बायकोनं ताट नेलं मिळच नाही. 2-4 घास मातीचे खाल्ले. माती तोंडात गेली मग कळालं बायकोनं ताट नेलं. इतकं अवघड झालं. आम्ही गेवराईमध्ये बीडला शहरात राहिलाय. आमच्या गेवरात एक आता घटना घडली. एक नवरा, इकडे बघा, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं लक्षातच नाही आलं त्याचे. जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा, त्याचं झालं बुवा. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. बाई मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं 300 बचत गटाचे राहिले उद्या देते. ती आपली मॅसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. यानं खाली पाहिलं नाही. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. दोघं मोबाईलमध्ये होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, ओरिजिनल जे आलतं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझी बायको येड्या, तुझं घर आहे. किती नवल झालं महाराज. नका हसण्यासाठी नाही सांगत, शिकण्यासाठी सांगतो. विनंती असेल आपल्या लहान लेकराला याच्यापासून सावधान करा. फार गरज आहे. 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी गडावर खेळत होते. माळी, कुणबी, वंजारी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाची पोरं राजांनी घेतली होती. 8 वर्षाचे शिवाजी महाराज लहान असताना खेळत होते आणि कोणीतरी भिक्षुक लोक आली होती. म्हणत होती, हे बाळराजा, हे शिवबा, खूप भूक लागली रे, खायला काही भेटेल का? धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी पाहुणे आलेत, कोणीतरी भिक्षुक आलेत, त्यांना आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली होती. लाल झाला होता गाल, डोळ्यातून अश्रू येत होते. आणि शिवाजी महाराज 8 वर्षाचे विचारत होते, मा का मारलं ग मला? मी तर चांगलं विचारलं ना, तुला भाकरी देऊ का? याच्यासाठीच मारलं बघ शिवबा. मला न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती. मला विचारायला तू कस काय आला? माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही शोभा. काय आई आहे महाराज, त्याला जागर राहणं म्हणतात. कानाखाली मारून सांगितलं, शोभा, आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कुणी आला तर त्याला आपल्या जवळची भाकरी दिल्याशिवाय राहायचं नाही. काय माता आहे महाराज, जागर राहायचंय ना, असं जिजाऊ सारखं जागर राहा. एक अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली महाराज. त्या मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये मोठा घंटा बांधलेला असा बाजारात कधी गेले तर बघा. तो घंटा कशासाठी बांधला होता माहिती आहे का? एखाद्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्यानं तो घंटा वाजवायचा. एक दिवस असं झालं, एका गायीनंच तो घंटा वाजवला. गाय रडत होती, गो माता, जोरात जोरात घंटा वाजवत होती.
जे अहिल्याबाईला वाटलं एवढ्या जोरात कोण घंटा वाजवत आहे, पाहायला आल्या तर आज कोणी माणूस नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी मुलगा नाही, कोणी मुलगी नाही, तर एक गोमाता घंटा वाजवते. काय झालं हिला? जवळ आल्या, गाईच्या अंगावर हात लावला, गाईला स्पर्श झाला की कळालं अहिल्यादेवी आल्या. गोमाता पुढे अहिल्यादेवी मागं, गोमाता पुढे अहिल्यादेवी मागं. ऐका ऐका. आणि त्या चौकामध्ये आणलं त्या गाईनं. तर त्या चौकामध्ये असा प्रकार झालता, एका भरधाव रथानं, एका राजानं भरधाव वेगानं रथ आणला होता आणि गाईच्या बछड वत्स म्हणजे त्या वासराच्या अंगावर रथ घातला आणि ते वासरू मरून पडलं होतं. त्याचे आतडे बाहेर पडले होते आणि ती गोमाता म्हणत होती, अहिल्या तुझ्या नगरीत सगळ्याला न्याय, माझं वासरू ज्यांनी मारलं मला न्याय पाहिजे. ज्यावेळेला ते चित्र पाहिलं अहिल्या देवीनं, नंदकिशोर महाराज त्या अहिल्याबाईनं असा निर्णय दिला, असा न्याय दिला की ज्या कोणी नराधमानं या गाईचं वासरू भर चौकात उडवलं, एवढ्या चौकामध्ये फास्ट रथ चालून त्याला उडवलं, लक्षात ठेवा त्याला इथंच चौकामध्ये बांधा, त्याच्या अंगावरून रथ घाला आणि त्याचा प्राणच घेऊन टाका. वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि एक सरदार धावत आले, मासाहेब न्याय माग घ्या. हो अहिल्यादेवी न्याय माग घ्या. का? ज्या कुणाकडून हे झालंय तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे, युवराज या राज्याचा. काय झालं युवराज आहे म्हणून? बांधा त्याचे हात, बांधा त्याचे पाय. गाईला मारतो काय? काय माय महाराज? चौकामध्ये पोरगा बांधला, पोरांनो पाय बांधले, हात बांधले त्याचे. कोण त्याच्या अंगावरून रथ घालणार? सगळे सरदार बाजूला झाले आणि सारथी बाजूला झाले. का उशीर होतोय? का न्याय दिला जात नाही? मा साहेब आपल्या राज्यातला एकही सारथी रथ चालवत नाही. कोण राजकुमाराच्या अंगावरून रथ घालायची ताकद करेल? तेवढ्यामध्ये त्या अहिल्या देवीनं रथामध्ये उडी मारली महाराज आणि रथाच्या आश्वाचे दोर आपल्या हातात घेतले. भरधाव वेगानं रथ निघाला. आता बछड्याच्या त्या पोराच्या अंगावरून रथ जाणार आणि लेकरू मरून जाणार. सगळे लोक रडायला लागली. सगळा दरबार गप्प घार झाला. बाजार डोळे झाकून उभा होता. एवढा फास्ट रथ अहिल्याबाईने आणला, पण तेवढ्यात युवराजाच्या अंगावरून रथ जायच्या आधी गोमातेनं अशी रथाला धडक मारली. तो रथ बाजूला केला. युवराज वाचले गेले. रथातून उडी मारून अहिल्यादेवी रडायला लागल्या. गोमाता म्हणत होती, अहिल्या माझं बछडं गेलंय, मला माहिती. लेकरू गेल्यावर किती त्रास होतो. तुला नको बाई तेवढा त्रास, नको बाई, माझं जाऊ दे आता, पण तुझं वाचलं पाहिजे. लक्षात ठेवा, गोमातेचं बाळ मारलं म्हणून अहिल्यादेवी असं नाही म्हटलं माझा पोरगा आहे त्याला मी माफ करेल. चौकामध्ये पोरगा असं जरा आईनं शिका आहे, आपला पोरगा चोरी करून आला की तिथंच हाणत जा त्याला. तर पेन्सिल आणली बरं आहे, कंपास आणला बरं आहे, वही आणली बरं आहे, मग ते एक दिवस डाकू होतं महाराज. मोठी चोरी करतं. सावधान. लक्षात ठेवा, पेन आणला की त्याच पेनानं कानाखाली वाढायची, ज्याचा त्याचा नेऊन घालायचं. आमच्या गावात विठ्ठल मंदिर आहे आणि मी लहान होतो 6वीला शाळेत बाबा, आणि मी दर्शनाला गेलो तर माझी एकदम चांगली चप्पल मी तिथं सोडली जमतो महाराज, आणि सोडली ना आतमध्ये दर्शनाला गेलो तवर तर माझी चप्पल चोरीला गेली. पण माझ्यासारखी दुसरी एक चप्पल तिथं होती. तर ते मंदिरातले बाबा म्हटले, अरे काय झालं असेल, फेरबदल झाला असेल, ही घालून जा. मी ती घालून घरी आलो आणि माझ्या वडिलांनी मला विचारलं, तुझी चप्पल ही नाही, तू ही कसं काय आणली? म्हटलं माझी मंदिरात चोरीला गेली, बाबा घालून. तोपर्यंत तर बापाने मला 4-5 कानाखाली मारल्या. कसं काय आणली लोकांची? जाती नेऊन ठेवी, आपली गेली तरी चालेल. का आणली ती? त्याचं कारण का? बालपणात जाग राहायचं महाराज. लहान लेकरासाठी फार जागं राहायचं. कपाळाला गंध लावायचा, त्याला मंदिरात आणायचं, मुलीला शिकवायचं. तुम्ही जर आता शिकवलं नाही तर मग आपली पोरं घडणार नाही. मुस्लिम भाविक बघा नांदगावला आहेत, आपल्या गावात आहेत का मला माहिती नाही, पण जिथं तुम्ही मुसलमान पाहताल तर मुसलमान भाविकाला 11-11 पोरं आहे, काही 11-11 12-12 पोरं आहेत, मला 1-1 डझन पोरं आहेत, 5-5 6-6 मुलं आहेत त्यांना. पण ऐका, 6 मुलाच्या डोक्यात टोपी घालणार, त्याच्या करंगुईला धरणार, त्याला रोज मस्जिदमध्ये नेणार. हे आपला अल्लाह आहे, हे आपला खुदा आहे, नमाज आहे, कुराण आहे. तुम्ही मला दाखवा ना एखादा मुसलमान म्हणतोय भांडणच नाही त्यांच्यात, देवाबद्दल भांडण नाही. का? बालपणात ते शिकवतात त्यांना. नमाज ही आपली बालपणात. तसं आपल्याला हे बघा, ही संस्था आहे महाराजांची. बालपणातली पोरं तयार झाली रे झाली, मग ते शेवटच्या श्वासापर्यंत गळ्यातली माळ काढत नाहीत महाराज. पुन्हा ध्यानातच ठेवाय, बालपणात प्रत्येक आईनं जागं राहायचं महाराज. प्रत्येक मायबापाचं ते कर्तव्य. बरं, मायबाप जागे असले पाहिजे. मायबाप ज्या घरात जागे नाही त्या घरातली मुलं सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही. मायबापाचं कर्तव्य आहे, मुलगी कुठं गेली तिच्या मागं बापानं गेलंच पाहिजे.
कुणाच्या मोटरसायकलवर जाऊ देऊ नका, कोणत्या मित्राबरोबर मुलीला फिरू देऊ नका. बापाचं काम येते. माय बापानं झोपी नका जाऊ, जरा जागं राहा. नुसते पैसे कमवू नका. पैशाच्या नादात मग पोरी असं मुलं असं करतात, व्यसनी होतात. मग ते त्यांचा दोष नाही, तुमचा दोष आहे. मायबापानं जागा असलं पाहिजे. पुत्रासाठी जागं राहा. अहिल्याबाईची कथा ऐकली, जिजाऊची कथा ऐकली, किती कथा सांगू तुम्हाला. पुत्रासाठी जागं राहा. धन दारा पुत्र जन बंधू भावासाठी जागं राहा. आपल्याला 2 भाऊ आहेत. एक भाऊ आपला मोठा आहे, आपण लहान आहेत. दोघा भावानं समारामानं राहा. रामचंद्र वनवासात गेले कैकेयीच्या आदेशानं. आणि ज्यावेळेला भरत परत आला तर तो भरत म्हणतो, मा तू पापी आहे, मा तू स्वार्थी आहे. हे कैकेयी, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. लक्षात ठेव मा, तू असं पाप केलंय, तुझं नाव कुणी घेणार नाही. मला सांगा, तळवड्यामध्ये तुम्ही एवढ्या माझ्या बहिणी इथं बसलात, इकडे आहेत, समोर आहेत, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकेयी आहे? हा बोला, कैकेयी आहे का तुमच्यात? नाही. स्वाती असेल, परी असेल, खुशी असेल, चंद्रभागा असेल, सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल, नवीन नावाचे असतील, जुन्या नावाचे असतील, पण तुमच्यात एकही कैकेयी नावाची मुलगी नाही. का? स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही. मग जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचं नाव लोक घेत असतात. सप्त्याला पंगत दिली की लोक तुमचं नाव घेतात. सौजन्य दिलं की पत्रिकेला तुमचा फोटो टाकतात. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा रे. माझी विनंती असेल, कैकेयी सारखं स्वार्थी बनू नका. सुमित्रेसारखं परार्थी बना. जा रे लखन, जा रे लखन. आजपासून तुझी आई सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई जानकी आहे. लखन, आजपासून तुझे वडील दशरथ राजे नाही, आजपासून तुझे वडील रामचंद्र आहे. तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला. रामाविन मज कैन पडेना, रामाविन मज हे रामा, हे रामा, हे रामा, हे रामा, हे रामा विन, हे रामा विन, रामा विन, हे रामा, हे रामा, रामा विन मज चेना पडेना. 14 वर्षासाठी प्रभू निघून गेले. रामचंद्र वनवासात निघून गेले. एका अभंगातून, एका पदातून आपल्याला कळालं. राम लक्ष्मण निघून गेले, सीतामाई गेली आणि तो भरत परत आला. आणि त्या भरताला माहिती झालं, माझ्या आईनं माझ्या दादाला वनवास दिला, या देशातला पहिला मुलगा आहे. त्यानं आईला श्राप दिला
आणि मिळालेली गादी भावाला घेऊन निघाला. काय भाऊ आहे महाराज. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन निघाला भावासाठी. याला म्हणतात भावासाठी जागर आहे. एक भाऊ गादी सोडून गेला, मा भरताला गादी, भरतही टीका, मा लगेच वनवासात जातो. आणि एक भाऊ आईला श्राप देतोय, माझी नाही गादी, माझ्या दादाची आहे, गादी घेऊन निघतो. बघा, भरत चला रे अपने राजा को मना, भैया को मनाने राजा को मनाने. गाद्या घेऊन गेला, सिंहासन घेऊन गेला, मला माफ करा म्हणतो, ही गादी घेऊन जा. हो, हे माझं नाही प्रभू, हे तुम्हाला घ्या. मला सांगा काय काय रामायण आहे महाराज. नाही तर आपला भाऊ नदीकून वाटणी घेतो आणि भावाला डोंगराकडली देतो. आपला भाऊ लय भारी, नांदगावचा बंगला त्याला घेतो, गावातलं पडलेलं घर भावाला असं बांधून हाणला पाहिजे. भाऊ असा असतो का भाऊ? त्याला नाही म्हणत भाऊ. मग भाऊ कशाला म्हणतात ऐका. एक भाऊ गादी सोडून गेला, दुसरा भाऊ गादी घेऊन गेला, मला माफ करा म्हणतो. असं भावासाठी जागर राहा. धनासाठी रंगनाथ गुरुजींची कथा, पुत्रासाठी मदालसीची कथा, जिजाऊची कथा, अहिल्याबाईची कथा, भावासाठी रामाची कथा, किती कथा आहेत महाराज. असं जागर राहा महाराज. 10:15 वाजले, कळलं आम्हाला, लक्षात आलं आमच्या. कुठं कुठं जागर राहायचं फार छान सांगितलं. असं आम्ही जर जागर राहिलो, समजा धनासाठी जागर राहिलो, पुत्रासाठी जागर राहिलो, भावासाठी जागर राहिलो, मग आम्हाला काय मिळेल? महाराज म्हटले, असा जो कोणी जागत आहे त्याला फळ मिळतं अभंगाचं पहिलं. धन्य माता पिता तयाची, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, माझ्याकडे बघा. काय आपुलिया हिता असा जो कोणी जागता. आत्ता सांगितलेल्या सगळ्या कथा इथं लावायच्या. असा जो कोणी जागा आहे, जानकी सारखा, हो तर भाऊराव पाटलांसारखा, रंगनाथ गुरुजींसारखा, अहिल्यादेवी सारखा, रामासारखा, असा जो कोणी जागा आहे त्याला फळ मिळतं. धन्य माता पिता तयाचिया. त्याला धन्यता नाही, त्या माय बापाला धन्यता मिळते. ज्या 4 मुलांनी माझं सौजन्य घेतलं, तर देशाची सेवा करणारे जवान आहेत. आपल्या गावामध्ये भरपूर मुलं आहेत. हो, ते बटालियनमध्ये आहेत, सीमेवरती आहे, पोलीसमध्ये आहेत. चांगलं गाव आहे आपलं. देशसेवकाला जन्म देणारी माती आहे. माझ्याकडे बघा. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईनं संस्कार दिले पाहिजे लेकरांना. अशी मुलं जन्माला घातली पाहिजे. वा, या 4ही मुलांच्या आई वडिलाला माझी धन्यता आहे. बरं, त्यांना साष्टांगपणे पाहते. माझा ऐका, ध्यानात ठेवा रे. जरा जोरात वाजा, जोरात वाजा. जेवढी कोणी मुलं देश सेवा करतायत, समाजाची सेवा करतायत, समाजाची सेवा करतायत, देशाची सेवा करतायत, अशांना मुजरा केला पाहिजे ना आपण. ध्यानातच ठेवा. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती.
शुरामी सरदार मला काय कुणाची भीती. नुसतं ऐकायचं नाहीये, घरी घेऊन जायचं. जिंकावं गा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव जगून मराव हेच आम्हाला ठाव. काय शब्द आहेत महाराज. देशापायी सारे विसरू माया ममता नाती. देवदेशन देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शुरामी सरदार म्हाला काय कुणाची भीती. काय सुंदर गीतं असायची ना मला. आता अशी गीतं राहिली नाही. गीतच नाही, काहीच राहिलं नाही महाराज. पूर्वीच्या काळात लय गोड महाराज. पूर्वीच्या काळातली आई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात. काय म्हणतात? डोक्यावर पदर घ्यायची. आता बालवाडीची मास्तरीने सारं गाव इथं नाही बरं, नांदगाव तालुका तळवड नाही, आमचं बीड 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 बीडची सांगतो. बीडला गेला रिकारची, दुसरे आणू कुठून मी महाराज. फार गोड काळ असायचा महाराज. जुन्या काळासारखं प्रेम नव्हतं महाराज. याच्या मुली आहेत ना, माता आहेत ना, या पूर्वी माहेराला जायची. आता या मोबाईलमुळं व्हिडिओ कॉल आला, त्याच्यामुळं आता माहेर राहिलं नाही. माझी बायको यावर्षी माहेराला गेली नाही. सकाळपासून व्हिडिओ कॉलवरची आई जेवली का, आई झोपली का, स्वयंपाक करताना तेच, भांडे घासताना तेच. त्याच्यामुळे प्रेम नाही राहील. पूर्वी माहेराला मग जायची मुलगी रक्षाबंधनाला, दिवाळीच्या सणाला. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली. संतांनी दृष्टांत दिला लेकीचा. फार मुलीला माहेर. तुम्हाला माहेर आवडत असतं बरं. प्रत्येक मुलीला माहेर आवडत असतं. कारण का? तिची आई असते तिथं. नांदायला जरी आली असेल, जरी ती सासरला आली असेल, तर तिचं लक्ष बापाकडं असतं, आईकडं असतं. बघा, पूर्वीच्या काळातलं माहेर आठवा. कडेला एक पोरग घ्यायची, करंगवीला एक पोरग घ्यायची, बाजाराची पिशवी घ्यायची, तळवड्यातून एसटीनं बसली की पिलखोडला उतरायची. पिलखोडून निघाली की 5 किलोमीटर तिचं माहेर असायचं. त्या माहेराच्या रस्त्याला लागली की मग पायी 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 चालायची. कडेवर एक पोरग, करंगुळीला एक पोरग असायचं. दगडाचा रस्ता असायचा. चालता चालता तिच्या पायाला अशी ठेस लागायची. आणि पायाला ठेस लागली की पायातून घळाघळा रक्त निघायचं. तर ती त्या पायाला पाहत नव्हती. ज्या दगडाला ठेस लागली का, त्या दगडाला विचारायची, ए दगडा, तुला तर माझा पाय लागला नाही ना बाबा, तो माझ्या आईच्या घराकडे जाणारा रस्त्याचा दगड आहे. काय प्रेम आहे महाराज. हा, माहेराला गेली का माय? पोरगी उठली वाटतं. आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. काय बहिणा बहिणी लिहिलं बघ. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा. वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. फार प्रेम असायचं. मुलगी जर दगडावर एवढं प्रेम करायची, आईवर किती करत असेल. फार काळ जुना गोड होता महाराज. लई सुंदर गीता असायची महाराज. शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. नागराजा आज आली नागपंचमी. नागराजा तुझी आज आली नागपंचमी. शिवशंभूच्या हार गळ्यातील, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. नागराजा तुझी आज आली नागपंचमी. नागपंचमी नागपंचमी. बर का, एकदा पंचमी गेली की मग इसे समझो ना रेशम का तार भैया. इसे समझो ना रेशम का तार भैया. मेरे
राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. काय गोड गाणं असायचं, रक्षाबंधनाचं गीत असायचं. गेलं रक्षाबंधन की मग लगेच आता रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या रुचा अनंत, रंका विनायका रे वरणू किती आनंद. आता थोड्याच दिवसात येतील बघा कोण, गणपती बाप्पा मोरया. सगळ्या गावागावानी गणपती बसतील. माझ्या गाण्याचं घुंगरू हरवल, गौरीला गावल, मस्त असे गाणे लागतील. फक्त पत्ते खेळू नका त्याच्या समोर. काय लोक आहेत महाराज, गणपतीला राणी दाखवतात. बघ राणी गणपतीला कशाला बसवता रे, मग त्याच्यापेक्षा बसवू नका. ऐका ऐका, गणपती बाप्पा गेले पितृपक्ष येतो, ज्याच्या घरी पित्र तो आपला मित्र. सुरवाड्या लोक खातात. गेला पितृपाकी मग अनादि निर्गुण, प्रगटली भवान मोहमहिषासुर मर्दना लागू, विविध तापाची करावया गाड, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागी, आईचा जोगवा. हो मग नवरंगाच्या 9 साड्या नवीनच आलं नवरात्रात. पहिल्या दिवशी माझी बायको मला म्हणली काल 9 साड्या घ्यायची. कशाला, नवीन नवरात्र आलं म्हणे आता. हो नवीन पांढरा रंग, पहिली गवळण सफेद आहे, अशा 9 रंगाचं मग नवरात्र. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. आणि मग दसरा गेला, दसरा आली दिवाळी. मग त्याच्यामध्ये काकडा, आमच्या कोजागिरीला काकडा, पौर्णिमेपर्यंत काकडा. सप्त्याची सुरुवात कनाकन सप्ते. मग नंदू महाराजाला वेळ नाही, अक्रूर महाराजाला वेळ नाही. का, हे आमच्या देशाचं सौंदर्य महाराज. जुन्या काळातलंही गोड महाराज. हे असा काळ राहिला नाही आता. गाणी नाही, कविता नाही, काही. माझा पोरगा 7वीला आहे नंदू महाराज. मी सहज त्याला, तुमचं कितीला आहे? 5वीला. त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. त्याला मी एक दिवस सहज विचारलं, का रे ध्रुवा मास्तर काही कविता गाणे बिणे शिकतो का वर्गात? हो मन बरं. त्यांना विसर गेलं, जाणी जाणी पप्पा एटी शुगर न पप्पा. मला गप अरे आपण मराठी माणसं आहे. ह्यासलं काय म्हणतो, मराठी नाही येत का? मराठी तर लय भारी येते म्हटलं. मन मराठी म्हण. अरे मराठी म्हणल्यावर मला लय आनंद झाला. पोरग सोफ्यावर मी बसलो. आमची आई, आईच्या पलीकडून बायको, बायकोच्या पलीकडून भाऊ, भावाची बायको, सगळे पोरग असं पाहिलं. पोरग इन बिन करून आलं, टाईट कपडे घालून आलं. आणि पोराने कविता म्हटली, ऐका. पप्पा सांगा कुणाची, पप्पा माझ्या मम्मीची, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं म्हणल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचं पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता आहेत का, काय काय लोक. अरे असं कुठं ऐकत असतात का? काही म्हणते हँड्रम का काय, मग नाही काय आणलं पाहिजे. कसलं बी काय ऐकता रे, चांगलं ऐका. ऐकू नका असं माझं मत नाही, पण चांगलं ऐका. फिरत्या चाका वरती देसी मातीला आता, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. किती सुंदर आहे. कधी कुणावर जळू नका, तळवाडे. कधी कुणाची बरोबरी करू नका. एखादी मुलगी शिकायला लागली तर तिला कमी लेखू नका. गावातला एखादा पोरगा श्रीमंत झाला तर जळू नका. एकदा जळायचंच आहे आपल्याला, त्याच्या आधी जळू नका. सगळे जळणार आहेत, सगळे जळण्यापेक्षा जळू नका. पा किती गोड गाणं आहे. घटा घटांचे रूप आगळे, घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. छान ऐकायला, चांगलं ऐका. आकाशी जे पगेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने.
असं असं शिका जरा, हे ऐका, चांगलं ऐका. तुमचे ए बाळा इकडे बघ, चांगलं ऐकायचं, भंगारने ऐकायचं, चांगलं ऐकायचं, चांगलं कान तृप्त होतील तुमची. मस्त ऐका. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ, जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. असा ऐका. हंबरुनी वासराला चाटते जव्हा गाय, तव्हा मले गाई मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. किती सुंदर आहे. असा भंगार काही पण ऐकू नका, काही पण म्हणायचं नाही बरं का. लोक काही म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, असं म्हणायचं नाही. म्हणायचं ना, आपल्या घशाला कॅन्सर होईल बरं, सावधान. राधेला काही पण म्हणायचं. एक जणांनी कीर्तनात प्रमाण दिलं मला, राधा रंगानं दिसते छान, तिच्या विणीला गोंडे 2. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे. रे राधाशी गोंडे लावणारी का? ए माझ्या तरुणांनो, विराट कोहली माहिती आहे सगळ्यांना? वा, माहिती आहे पोरींनो? कोण आहे? बॅट्समन आहे ना, बॉलर, बॅट्समन. हा 1 नंबरचा बॅट्समन आहे, भारी बॅटिंग करतो. त्याच्यासारखा कव्हर ड्राईव्ह कुणाला मारता येत नाही, एकदम चौका भारी मारतो, फिटनेस बॉडी एकदम. अनुष्का शर्मा नावाची बायको आहे त्याला. माझ्याकडे बघा, बायको 1 नंबरची हिरोईन आहे आणि विराट कोहली 1 नंबरचा बॅट्समन आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर आपला भारत देश कर्जातून मोकळा होतो. किती श्रीमंत आहेत? 10,000 रुपये लिटरचं पाणी पितात. किती? 10,000 रुपये लिटर पाणी प्यायला वापरतात, एवढे श्रीमंत आहेत. मागच्या 5 महिन्यापूर्वी दोघंही नवरा बायको वृंदावनला गेले होते. वृंदावनला राधा राणीचं दर्शन घेतलं आणि आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये साधूचं दर्शन घेऊन खाली फरशीवर बसून विचारत होते, महाराज आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवले महाराज, विश्वातला 1 नंबरचा श्रीमंत खेळाडू साधूचं दर्शन घेतो, राधा राणीचं भजन करतो. आणि आमचे पोरं म्हणतात, कशाला कीर्तन, कशाला ज्ञानेश्वरी, कशाला गाथा. फार वाईट आहे महाराज. अरे आपल्याकडे तर ज्ञानेश्वरी आहे, आपल्या महाराष्ट्रात ज्ञानोबारा आहेत, तुकोबारा आहेत, नाथ महाराज आहेत. काही नाही महाराज आपल्याकडं. तुम्ही दुःखी असाल तर ज्ञानेश्वरीला विचारा, तुम्हाला चांगली ओवी देतील, तुमचं जीवन कसं जगायचं ते शिकवतील. फार गरज आहे पोरांनो. ऐका रे पोरांनो, त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या नाहीत तरी ते अजून जिवंत का? ते म्हणतात मी राधेचं भजन केल्यामुळे जिवंत आहे. एवढी ताकद ज्या राधेच्या नावात आहे, तिला तुम्ही बाजारातलं म्हणू नका, तिला खेळणारी म्हणू नका, तिला काही पण म्हणू नका. म्हणायचं असेल तर मग राधे राधे येई श्याम सुंदरा, राधे राधे येई श्याम सुंदरा, ओ राधे राधे येई श्याम सुंदरा, राधे राधे येई श्याम सुंदरा. अशी राधा म्हणा, फार चांगल्या गवळणी म्हणा. चला का म्हणतो? आईच्या, इथून लांबलं होतं आपलं, जुन्या काळातल्या गीतामुळं लांबलं. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आपला जसा नांदगाव तालुका आहे, नाशिक जिल्हा आहे, तसं आपला नाशिकच्या पलीकडून कोपरगाव तालुका लागतो, म्हणजे नगर जिल्हा लागतो. त्याला अहिल्यानगर जिल्हा म्हणतो आपण. बघा गड्या पोरांनो, त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका आहे. त्या पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीला मागच्या 2024च्या डिसेंबरमध्ये एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. हे पोरांनो, 4 जवानांनी माझं कीर्तन घेतलेलं आहे आज. ते 4ही जवान तिथं सीमेवर योगदान देत आहेत, हातामध्ये बंदूक घेऊन उभी आहेत. सिंदूर सारखं सिंदूर आता झालं ना, भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये सिंदूर लावून आपली मुलं गेली. अरे लग्न झालेला पोरगा, त्याचं अजून सगळं राहिलंय असा पोरगा पत्नीनं वाटी लावला. आपण फेसबुकला पाहिलं, युट्यूबला पाहिलं. आपल्या देशातली मुलं आहेत, आईला सोडतात, बापाला सोडतात, भावाला सोडतात, बायकोला सोडतात, मुलाला सोडतात. अरे सकाळी पोरगा पाहिला आणि संध्याकाळी जर आपलं बाळ दिसलं नाही तर आपलं मन कासावीस होतं. 6-6 वर्ष ते मुलं गावाला येत नाहीत, 1-1 वर्ष त्यांना सुट्टी मिळत नाही, 6-6 महिने त्यांना आपली आई बायको पाहायला भेटत नाही. त्यांना मुजरा करत जा, त्यांना नमस्कार करत जा, त्यांचं स्वागत करत जा, त्यांना फाट्यावरती आणायला जात जा, त्यांच्यासाठी कधीतरी वेळ देत जा. ध्यानात ठेवा रे, आपल्याला रोज घर आहे, त्यांना वर्षातून फक्त 15 दिवस घर आहे.
लक्षात ठेवा बरं, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। देशासाठी मुलं जातात, आमच्या छातीवर गोळी झाड, हे दहशतवादी, हे पाकिस्तानी, हे चीन, हे बांगलादेशी घुसखोरी, हे नक्षलवाद्यांनो, आधी आमच्या छातीवर गोळ्या झाडा, मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघा. काय मुलं आहेत महाराज. 25 वर्ष कुठं जाण्याचं वय, 24 वर्ष कुठं जाण्याचं वय का? आपल्यासाठी उभी येत रे. पावसामध्ये थोडीशी थंडी वाजून आली तर आपण अंगावर घेतो, त्यांना बर्फच अंगावर घ्यायचा रे, त्यांना थंडीच अंगावर घ्यायची. त्यांची आठवण काढत जा, त्यांच्यासाठी एखादा दिवा दिवाळीचा लावत जा, त्यांच्यासाठी राखी पाठवत जा. मी 50 राख्या पाठवतो बघा सैनिकाला. गेल्या वर्षी माझ्या घरी कार्यक्रम झाला, आपल्या सोपान महाराजांचं कीर्तन होतं, सानप महाराजांचं, ऐका. तर 25 महिला मी बोलवल्या होत्या. त्या 25 महिलांचं कुंकू आपल्या देशासाठी निघून गेलं. गाडी रोजच येईल माझ्याकडे बघा, गाडी रोजच आहे, मी माझ्याकडे बघा इकडं. 25 महिला आल्या होत्या. त्या 25 महिलापैकी एक मुलगी 24 वर्षाची होती, तिला एकच मुलगी आहे, नवरा नाही. एक मुलगी होती, तिला बाप आहे, नवरा नाही, दुसरं लग्न करायचं नाही. अशा 24 मुली आल्या होत्या. मी माझ्याजवळचे 10,000 रुपये आणि भारीतली साडी देऊन त्या मुलींना वाटी लावलं. 5 लाख रुपये मला खर्च लागला बरं का. खरं सांगतो तुम्हाला, मी देणारा महाराज. माझ्याजवळ आलेलं मी देत राहतो, मला ना द्यायचा, दिलं पाहिजे. फार सुंदर कार्यक्रम झाला. सगळ्या माझ्या बहिणी रडत रडत गेल्या. बाबा, असा आम्हाला कोणताच महाराज भेटला नाही. रोज सांगतो महाराज मी हे कीर्तनात, रोज बोलतो पोरांनो, ऐका रे. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहे, सगळ्या प्रकारची कीर्तन आहे, रामकथा आहे, संत कथा आहे, हो खूप कीर्तनं केली, डायरीमध्ये जागा नाही बघा. 25 जून पर्यंतच्या तारखी सगळ्या गेल्यात महाराज. रोज 2 कीर्तन आहेत. उद्या तुमचं कीर्तन मला अंबाजोगाईला आहे सकाळी, उद्या रात्री परत मला मनमाड जवळ यायचं, परवा सकाळी रोज 2 कीर्तन आहे महाराज. असा एकही दिवस नाही त्या दिवशी 1000 किलोमीटर प्रवास नाही. पण रोजच्या कीर्तनात सांगतो पोरांनो, ऐका रे. त्या राळेगण सिद्धेचा तो सौरभ आवटी नावाचा पोरगा, बाप त्याचा पोलीस कमिशनर आहे, 3 लाख पगार आहे, आईला सुद्धा 1 लाख पगार आहे, 3 लाख 4 लाख महिना घरामध्ये येत होता. पण तो पोरगा असं म्हटला नाही की मी सीमेवर जाणार नाही. त्या पोरानं खूप व्यायाम केला आणि वयाच्या 18व्या वर्षी तो पोरगा 24 मराठा बटालियनमध्ये नोकरी लागली त्याला. ऐका रे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या रक्षणासाठी गेला. 2018, 19, 20, 21, 22 आणि 23 अशी 5 वर्ष देशासाठी सीमेवरती लढला. खूप मोठं योगदान दिलं. कॅप्टन झाला तो कॅप्टन. त्याच्या हाताखाली 5000 पोरं आली. आणि मागच्या 2023च्या डिसेंबर महिन्यात, ऐका रे, ही सत्य घटना आहे, सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये त्याची ड्युटी लागली होती. ड्युटी लागली म्हणून रात्रीची पाळी करत असताना 100-200 पोरं हातामध्ये बंदूक घेऊन आपल्या देशाचं रक्षण करत होती. काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. आपले जवान पुढे सरकली. इकडच्या गोळ्या तिकडं, तिकडच्या गोळ्या इकडं, इकडच्या गोळ्या तिकडं. या झाडाझाडतीमध्ये जवान गोळ्या मारत होती. देश वाचला पाहिजे म्हणून कॅप्टन पुढे सरकले. हो, त्या सीमारेषाच्या पुढे उतरले. इतका नैसर्गिक संकट, अनैसर्गिक संकट आलं महाराज. बर्फ पडायला लागला. कमरेपर्यंत बर्फ आला, पोटापर्यंत बर्फ आला, खांद्यापर्यंत बर्फ आला. पोरांनो, डोक्याच्या वर बर्फ गेला. कुठूनच रस्ता दिसत नव्हता. तर गोळ्याचेच आवाज येत होते. धडाधड गोळ्या जात होत्या. झेंडे अंगावरती घेतलेले होते. आता बोलता बोलता 4 तास गेले, 6 तास गेले. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत अशी ललकारी घुमली. हेलिकॉप्टर बोलवण्यात आले, हो, दोरखोळे बोलवण्यात आले, दोरखंड बोलवण्यात आले. सगळ्यांनी बॉडी सापडवण्याचा प्रयत्न केला. कॅप्टन सापडले पाहिजे. 3 दिवस गेले पोरांनो, 4 दिवस गेले, अरे 8 दिवस गेले रे. सगळ्यांच्या बॉड्या सापडल्या. त्या सौरभ आवटीची बॉडी सापडली नाही. 11 दिवसाने बॉडी सापडली. 11. तर 11व्या दिवशी ती बॉडी बर्फामध्ये पूर्ण गोठून गेली होती. श्वासोश्वास सोडून वयाच्या 25व्या वर्षी पोरगा, हो, बर्फामध्ये देशाच्या मातीचं रक्षण करता करता शहीद झाला होता. तो बर्फाची ती लादी लाभल्याबरोबर सगळे जवान रडायला लागले. कॅप्टनला मिठी मारायला लागले. बर्फ कापावा लागला रे. बर्फ कापता कापता
त्या पोराचा एक हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळली आणि लाल दिव्याच्या गाडीनं ती बॉडी पुण्याला आली. पुण्यावरनं त्या नगरच्या राळेगणसिद्धीला पोहोचली. 1,00,000 लोक वाटी लावायला होते. सौरबावटी अमर रहे, सौरबावटी अमर रहे. प्रत्येक माणूस रडत होता, प्रत्येक बहीण रडत होती, प्रत्येक माता रडत होती. दगडालाही पाजर फुटावा असा प्रसंग होता. सगळे जण हंबरडा फोडून रडत होते. सौरबावटी अमर रहे म्हणत होती, वंदे मातरम म्हणत होते, भारत माता की जय म्हणत होते. ज्यावेळेला दारामध्ये बॉडी आली, धावतच आई गेली. आईनं झेंडा सरकवला, आपला पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला. हंबरडा फोडून माय रडायला लागली. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी भेटणार माझा राजा बाळ सखा. गालावरून हात फिरवूनी आई पोटाशी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका. बापाचे मन गहिवरते. हंबरडा फोडून आई रडायला लागली. बांधल्या तळ्याचा फुटला शिपा. बांधल्या तळ्याचा फुटला शिपा. ओग बारा वाटा मुरडता ती. ओग बारा वाटा ओग बारा वाटा. ओग बारा जरा जोरात वाजा, जोरात वाजा. महाराष्ट्र रडत होता. आईनं झेंडा सरकून पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाला छाती नाही, माझ्या बाळाचा पाय नाही. मी तर सगळ्या शरीरानं पोरगा दिला होता, मग अर्धा अंग कुठे आहे? जवान सांगत होते, आई तुमच्या पोरानं देशाच्या मातीसाठी सगळं अंग दिलं, बर्फामध्ये अडकून देशाचं रक्षण केलं. ऐका, आता या घटनेला 1-2 वर्ष झालेत. प्रत्येक वर्षी माझं कीर्तन असतं तिथं. खूप कीर्तनं करतो मी जवानाची. जवान माझ्यावर खूप प्रेम करतात. ऐका, आता ती आई जी आहे ती आई हातानं जेवत नाही महाराज, हातानं जेवत नाही. तिला प्लेटनं पाणी पाजतात, दूध पाजतात. फार क्रश झाली ती. तिला जर म्हटले ना तुम्ही का जेवत नाही आई, तर ती आई म्हणते माझ्या तोंडाच्या जवळ घास आला की माझ्या सौरभचा हात मला दिसतो. आईला फार प्रेम असतं मुलाचं महाराज. लक्षात ठेवा, देशाच्या मातीसाठी वयाच्या 25व्या वर्षी पोरानं बर्फामध्ये अडकून रक्षण करता करता प्राण दिला.
हे त्यानं साधलेलं हित आहे. तो देशासाठी जागा आहे. पण तुकाराम महाराज त्या जवानाला धन्यता देत नाही. धन्य माता पिता धन्य माता पिता माता त्या मायबापाला धन्यता आहे. ऐका ऐका, त्या आळंदीमध्ये आता माऊलीच्या कळसाचं काम चालू आहे. कळस बसवायचा आहे सोन्याचा 11 किलोचा. 11 गुणिले 1 लाख किती? यार हिशोब येतो का नाही? 11 कोटी बरोबर. 12 कोटी रुपयाचा कळस बसवायचा माऊलीला सोन्याचा वर. 15 ऑगस्टच्या दिवशी बसवायचा आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी बसवायचा आहे. त्या दिवशी माऊली जन्माला आले. प्रत्येक शाळेमध्ये त्या दिवशी मिरवणूक काढायची, पसायदान घ्यायचं. कारण माऊलीच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण झाली. 750 वर्ष माऊलींचा जे जे कार्य. ज्ञानेश्वरी समोर आहे, माऊलीचा फोटो आहे. पण त्याच माऊलीला आता 11 किलो सोन्याचा कळ. मी पण 1 लाख रुपये दिलेत बरं महाराज. सगळ्या कीर्तनकारांना 1-1 लाख रुपये दिले माऊलीच्या कळसाला. मी आताच दिले 2-4 दिवसापूर्वी. द्या, ज्याला जेवढे देता येतील तेवढे दिलेत. आता झालेत पैसे 15-20 कोटी झालेत. आता काय अडचण नाही. सोन्याचा कळस झाला, आता काही लागत नाही. माऊली म्हटल्यावर काय महाराज, ते ऐश्वर्य संपन्न नाही झालं. ते माझ्याकडे बघा. हो माऊली कळस बसला, आता बसणार आहे 15 तारखेला. माझ्याकडे बघा. पण त्याच माऊलीला आळंदीमध्ये खायला भाकरी सुद्धा लोक देत नव्हती, हे ध्यानात ठेवा. आंघोळ जर केली ना माऊलीने आंघोळ, तर लोक बाटलो म्हणायची, बाटलो. माऊलीचा चेहरा पाहिल्यावर लोक तोंडावर शेण फेकून मारायचे. इतकं सहन करू शकतो आपण? एखाद्यानं आपला बांध कोरला, स्वक्का भाऊ असला तरी कोर्टात केस आहे महाराज. उड काय भाऊ आहे का माझा म्हणतो. राम राम नाही घातला आपल्या सासऱ्यानं आपल्याला तर ते पोरगीच पाठीत नाही माहेराला. कल्पना करा किती राग येतो आपल्याला. माऊलीच्या काखेतली झोळी हिसकावून घेतली, माऊलीला लोटून दिलं. पोरं जर खेळत असले आणि माऊली जर त्या पोरात गेले ना, तर पोरं चिखल फेकून मारायचे. ए संन्याशाच्या पोरा, कशाला आलास रे? अहो देहांत प्रायचित्त घेतलं हो मायबापानं महाराज. प्रयागराजामध्ये आई वडिलांनी उडी मारली महाराज. मायबापाचं फार प्रेम असतं बरं का पोरांनो आपल्यावर. ए माझ्या मुलींनो, तुमच्यावर बापाचं फार प्रेम आहे महाराज. फार कष्टानं मुलीनं तुम्हाला बापानं घडवलं. त्या बापाची कदर ठेवा बरं. त्या बापाची मान खाली जाईल असं कधी वागू नका. फार महत्वाचं वाक्य सांगतो बघा पोरींनो. सगळे कष्ट बाप तुमच्यासाठी करतोय बघा. फाटलेले कपडे घालतो रे, फाटलेलं धोतर घालतो. 2 ठिकाणी फाटलेलं धोतर आहे, निरू फाटलेला आहे. तुम्हाला जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, इंग्लिश मिडियम, डॉक्टर, महाराज, वकील सगळं बनवतो महाराज. कष्ट करून तुमचे फाटलेलं लुगडं घालते माय महाराज. 4-5 ठिकाणी फाटलेलं शिवून घालते महाराज. तुम्हाला सांगतो, ते तात्याराव लहान आहेत आमच्या जिल्ह्यात. त्या तात्याराव लहान तुमच्याच समाजाचे आहेत बरं का. वंजारी समाजात जन्माला आले. त्या तात्याराव लहान असताना त्यांच्या आईनं सांगितलं, जा आपल्याला समोरच्या काकूकडून एक साडी आण. साडी. ते साडी आणायला गेले. साडी आणली त्यांनी. त्यांनी आईला विचारलं, आई तुझ्याकडे साड्या असताना त्या काकूकडून का आणायला लावली मला? आई म्हटली, अरे तात्या सगळ्या साड्या फाटलेल्या आहेत, लग्नाला जायचंय, फाटलेली कशी घालून जाऊ बाबा, म्हणून काकूची उसने आणली. तर ते तात्याराव म्हटले, इतका अभ्यास करेल, इतका श्रीमंत होईल की रोज एक साडी तुला नेसायला आणून देईल. आई काय अभ्यास केला महाराज. नेत्र तज्ज्ञ झाले. पण 6वीला शाळेत गेले आणि त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या. आईनं किडनी दिली महाराज. आईनं किडनी दिली त्यांना. आणि एका किडनीवर ते डॉक्टर जिवंत आहेत. मागच्या वर्षी त्यांची आई वारली. आम्ही सगळेजण त्यांच्या मातीला गेलो. डॉक्टर नामदेव शास्त्री, मी पण होतो. सगळे मातीला गेलो, आमच्या जिल्ह्यातले ते. मातीला गेल्यावर सगळे बोलले आणि सगळ्या शेवटी माईक माझ्या हातात आला. आणि मी म्हटलं, तात्याराव तुमची आई जरी गेली असेल तर अजून ती गेली नाही.
सगळे लोक माझ्याकडे बघायला महाराज येडे का म्हणले, आत्ताच माती करून आलो महाराज गेली नाही म्हणतो. सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले. ऐका जीवन महाराज, मी सांगितलं कुठपर्यंत आई गेली नाही. जोपर्यंत तुमच्या शरीरात तिची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई अजून गेली नाही. लक्षात ठेवा. सगळ्या लोकांनी तुमच्यासारख्या टाळ्या वाजवल्या. किडनी नसेल तर किडनी देते आई, डोळा नसेल तर डोळा देतो बाप. तुमच्या सगळ्या संसाराची शिदोरी एकत्रित करतो बाप. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी वाळवुनी, आपुली कुरवंडी वाळवुनी वाळवुनी, एकाएकी गेला निराशेचा घर, एकाएकी केला निराशेचा घर. तो बाप तुमच्या माझ्यासाठी सर्वस्व खर्च करतो. ती माय लेकरासाठी जगते. ऐका त्या माय बापाने आमची मुलं जातीत घ्यावी म्हणून पण प्रयागराजमध्ये ध्यानत प्रायचित्त घेतलं. एक पत्र लिहून ठेवलं. माऊलीनं सकाळी ते पत्र वाचलं. रडायला लागले माऊली. सोपान काका 6 वर्षाचे, मुक्ताबाई 4 वर्षाची, ज्ञानोबाराय 8 वर्षाचे, निवृत्तीनाथ दादा 10 वर्षाचे. एवढे चिमुकले लेकरं सोडून मायबाप निघून गेले होते. ते पत्र घेतलं आणि आळंदीतल्या महादेव भटाला ते पत्र दाखवलं की आमच्या आई वडिलांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे देहांत प्रायचित्त घेतलंय, आता तरी आम्हाला जातीमध्ये घ्या. पांडुरंग महाराज, नंदकिशोर बाबा असं पायानं ते पत्र मातीमध्ये तुडवलं हो महादेव भटानं. विसोबा चाट्यानं फाडून टाकलं हो. संन्याशाची मुलं रे तुम्ही, निघून जा इथून, गावात तोंड दाखवू नका. पैठणवरनं न्याय आणा. पैठणला गेले माऊली. पैठणच्या लोकांनी तर खूपच त्रास दिला. पण नमस्कार तिथंच होतो जिथं चमत्कार केला जातो. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला माऊलीनं. आश्चर्य. बामनं घाबरले. बापरे, रेड्याच्या मुखातून वेद. पित्र जेव घातले. ते पित्र आले नाही तर त्यांचेच बाप जेवायला आणले माऊलीनं. इतका मोठा आश्चर्य झालं. माऊली की जय, माऊली की जय. ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. गाथा आपला अमृत अनुभव. चांगदेव 65 हरिपाठ. ज्यांनी त्रास दिला केला जगाशी उपकार, तारियेले नारी नर. आणि शुद्धीपत्र घेतलं. शुद्धीपत्र. आणि ते शुद्धीपत्र घेऊन आळंदीला आले. माऊली आता 14 वर्षाचे झाले होते. निवृत्तीनाथ दादा आता 16 वर्षाचे झाले होते. मुक्ताबाई आता 10 वर्षाची झाली होती. सोपान काका आता 12 वर्षाचे झाले होते. आणि 4ही भावंड आळंदीला आले. तर ते दिलेलं शुद्धीपत्र पाहून महादेव भटानं पुन्हा एकदा त्या शुद्धीपत्रावर असा पाय मिरवला. आता मात्र पायच पांगळा झाला महाराज. संत माफ करतात, देव माफ करत नाही. देव 1-2 चुक्या माफ करेल तुमच्या, पण जास्त केलं की मग पायच पांगळा झाला. चालताच आहे ना महादेव भटाला. पायच पांगळा झाला. खूप दिवस गेले. सगळे आळंदी माऊलीला मानायला लागली. चांगदेव महाराजांचा चमत्कार झाला. भिंत चालवली. सगळे आळंदीत ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणत होते. एकच व्यक्ती होता आळंदीत, महादेव भट्ट नावाचा. तो मात्र माऊलीला बोलत नव्हता. संन्याशाचीच मुलं म्हणायचा. एक दिवस माऊली त्याच्या घरी गेले. कोणाच्या? ज्यानं शुद्धीपत्राला मातीमध्ये तुडवलं. कोणाच्या? ज्यानं पहिलं पत्र मातीमध्ये तुडवलं. त्याचा हात आपल्या हातामध्ये घेतला. पाय आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली महाराज. आणि महादेव भटाचा पाय जसाची तसा करून दिला माऊलीनं. महाराज कोण आहे महाराज जगात? कोणी करू शकता? कोण नाही महाराज, फक्त माऊली करू शकता. ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. मरोनी आजा, ओ मरोनी आजावे, माझा पोटा यावे, ज्ञाना विवेका सागरा, ज्ञान
त्यांचा पाय नीट करतात, ज्या विसोबानं झोळी फाडली त्याला माफ करतात. किती ज्ञानोबरांचे उपकार आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो, इतके माऊली श्रेष्ठ आहेत. पण ते माऊली ज्या वेळेला समाधीला बसले, ऐका माझ्या बहिणींनो, समाज रडत होता, संत रडत होते, ऋषी रडत होते, देव सुद्धा रडत होता. आणि रडणाऱ्या देवाला रुक्मिणी मातेनं विचारलं, देवा का रडता? धन्य धन्य ज्ञानराज. हे बघ रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नेनी, ह्याची ज्ञान संजीवनी जाणत रे. असा योगी नाही, असा माफ करणारा नाही. ज्यानं त्रास दिला त्या आनंदीला माफ केलं, ज्या विसोबानं त्रास दिला त्याला संत बनवलं, ज्या महादेव भट्टानं पाय तुडवला त्याचा पाय नीट केला, जगाला ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव दिला, हरिपाठ दिला, चांगदेव 65 दिली, सगळ्या समाजातल्या पोरांना कीर्तनकार केलं. वंजारी काय, धनगर काय, मराठी काय, ब्राह्मण काय, चोखोबाराय काय, महार काय, सगळ्या समाजाला एकत्रित आणलं. मेळविली मांदी वैष्णवांची. असा योगी नाही, असा तपी नाही. असं सांगितल्यावर 11ला 5 मिनिटं राहिल्यामुळे रुक्मिणी माता रडायला लागली. आणि रुक्मिणी मातेच्या मुखातून निघालं, मग देवा मी या माऊलीला नाही धन्यता देणार. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता. पुनश्च एकदा सगळ्या तळवडे गावाला धन्यवाद. या सगळ्या मायबापाला धन्यवाद, ज्यांनी या छान मुलांना जन्म दिला, देश सेवा करतायत. कधी 11 वाजले तुम्हाला कळालं नाही, बरोबर आहे. 11ला 2-4 मिनिटं बाकी असते. बरोबर 11 वाजता आपलं एक चरण झालं. धन्य माता पिता तयाची या. कुणाचे माता पिता धन्य आहेत? माऊलीचे माता पिता धन्य आहेत, रामाचे माता पिता धन्य आहेत, रंगनाथ गुरुजींचे माता पिता धन्य आहेत. जे कोणी जागेत एवढ्या कथा सांगितल्या
या कथा आणि कीर्तन घरी घेऊन जा. पुन्हा पुन्हा तळवडे गावाला धन्यवाद. आपल्या मुलांना मुलींना घडवा, चांगले संस्कार द्या. फार चांगलं गाव आहे बघा. आपण भगवान बाबांच्या कुळात जन्माला आलो. फार चांगलं गाव आहे. मला भगवानगडाची माळ आहे बरं का. मला भीमसेन महाराजांनी माळ घातलेली बरं का. भगवानगडाची माळ आहे. भगवान बाबासारखा संत नाही महाराज. माऊलीची समाधी गळ्यात घेऊन फिरायची महाराज. विदर्भात मराठवाड्यात भगवान बाबांनी